भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। चव्हाण भारत गॅस ग्रामीण मालगाव येथे वितरणात सुव्यवस्था, नागरिकांना दिलासा। सांगली जिल्हा विभागीय उपसंपादक अशोक मासाळ। मालगाव येथील चव्हाण भारत गॅस केंद्रात गॅस वितरणाची सुव्यवस्थित पद्धत राबवण्यात येत असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे। बुकिंग झालेल्या तारखेप्रमाणे तातडीने गॅस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे। गॅस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असली तरी केंद्राच्या नियोजनबद्ध प्रक्रियेमुळे प्रत्येकाला योग्य वेळी गॅस मिळत आहे। त्यामुळे होणारी गैरसोय कमी झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। विशेष म्हणजे गॅस घेण्यासाठी उन्हात थांबलेल्या नागरिकांची अडचण लक्षात घेऊन स्वतः मालकही उन्हात उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। तसेच गॅस कशा पद्धतीने लवकर मिळेल याबाबत मार्गदर्शनही करत आहेत। नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे। उपलब्ध साठ्यानुसार प्रत्येकाला गॅस पुरवण्याचे नियोजन केल्याने कोणालाही वंचित राहावे लागत नाही। एकूणच चव्हाण गॅस मालगाव येथे सुरू असलेली ही सुव्यवस्थित सेवा नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असून अशा प्रकारचे नियोजन इतर ठिकाणीही आदर्श ठरू शकते। सांगली जिल्हा विभागीय उपसंपादक अशोक मासाळ। गॅस कनेक्शन हे माझं चव्हाण भारत गॅस यांच्यात आहे। तर मी 4 दिवसापूर्वी माझा LPG गॅस सिलेंडर बुक केला होता। तर मला आज माझा LPG सिलेंडर मिळाला व मला गॅस मिळताना कुठलीही अडचण झाली नाही व त्यांनी मला योग्य पद्धतीने मदत केली किंवा मला कुठली झाली नाही। तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही बाहेरच्या अफवांवर किंवा फेक न्यूजवर हे विश्वास ठेवू नका की LPG सिलेंडर अवेलेबल नाही आहे। हे आपले डिस्ट्रीब्युटर जे आहेत ना ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ते प्रोव्हाइड करत आहेत। याची सर्वांनी नोंद घ्यावी। मी त्यांना खूप खूप धन्यवाद मानतो। चव्हाण भारत गॅस एजन्सी मला गॅस दिला।